दिवंगत विमल गिरीधर धेनक यांच्या स्मरणार्थ दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी भाऊ पद्माकर धेनक व भगिनी डॉक्टर लतिका नरवडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीस खुर्च्याच्या रूपात धम्मदान केले। तसेच रमाबाई आंबेडकर नगरातील सार्वजनिक बुद्ध विहार बचाव संघर्ष समिती आणि ज्येष्ठ नागरिक संस्कार समितीस आर्थिक स्वरूपात धम्मदान केले। त्याचबरोबर विक्रोळी टागोरनगर येथील वृद्ध आश्रमात भोजन दान करून दिवंगत विमल गिरीधर धेनक या त्याच्या भगिनी श्रद्धांजली वाहिली। या ठिकाणी रमाबाई आंबेडकर नगराचे कार्यकर्ते आमचे पद्माकरजी धेनक आमचे दाजी यांच्या बहिणीच्या स्मृतिप्रीत्यर्थ या ठिकाणी परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब पुतळा समिती तरुण मित्र मंडळा या ठिकाणी 10 खुर्च्या त्यांनी त्यांच्या स्मृतिदिनादिनी या ठिकाणी दिलेल्या आहेत, जेणेकरून या ठिकाणी येणारा ज्येष्ठ नागरिक असो या बाहेरून जे पाहुणे वगैरे येतात त्यावेळी बसण्याचा फार प्रॉब्लेम होतो, त्याचं त्यांनी भान ठेवून त्यांच्या प्रीत्यर्थ बहिणीच्या या 10 खुर्च्या या ठिकाणी लावलेल्या आहेत, त्या त्यांनी इथं दिलेल्या आहेत, म्हणजे धम्मदान केल्यासारखं आहे मला असं वाटतं। तर त्यांचं आम्ही खरोखर या ठिकाणी अभिनंदन करतो। तसेच दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली, सार्वजनिक बुद्धविहार बचाव समिती या ठिकाणी काम करते, त्या समितीला त्यांनी जे काही धम्मदान दिलेले आहे ते सुद्धा या ठिकाणी मी जाहीर करतो। आणि ज्येष्ठ नागरिक संस्कार समिती या तीन संस्थेला त्यांनी त्यांच्या भगिनीच्या स्मृतिप्रीत्यर्थ या ठिकाणी काय दान केलेलं आहे, काय वस्तू दिलेल्या आहेत, त्यांचं रमाबाई आंबेडकर नगराच्या नागरिकांच्या वतीने, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब पुतळा समिती तरुण मित्र मंडळ सर्व ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते सगळ्यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो। जय भीम।
विमल गिरीधर धेनक यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त, चौथ्या स्मृती दिनानिमित्त त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दानपरिमिता ज्येष्ठ नागरिक संघाला, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती आणि चालू असलेल्या सार्वजनिक बुद्धविहार बचाव समिती या सर्वांना त्यांनी मुक्त असते त्यांच्या ज्येष्ठ भगिनी डॉक्टर लतिका किशोर नरवडे यांच्या शुभ हस्ते पुतळा समितीला धम्मदान म्हणून या खुर्च्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। या खुर्च्यांची चावी समितीचे अध्यक्ष यांनी डॉक्टर यांच्या हस्ते स्वीकार करावा। कॅमेरा दाखव। दिवंगत विमल गिरीधर धेनक यांच्या स्मरणार्थ दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी भाऊ पद्माकर धेनक व भागिनी डॉक्टर लतिका नरवडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीस खुर्च्याच्या रूपात धम्मदान केले। तसेच रमाबाई आंबेडकर नगरातील सार्वजनिक बुद्ध विहार बचाव संघर्ष समिती आणि ज्येष्ठ नागरिक संस्कार समितीस आर्थिक स्वरूपात धम्मदान केले। त्याचबरोबर विक्रोळी टागोरनगर येथील वृद्ध आश्रमात भोजन दान करून दिवंगत विमल गिरीधर धेनक या त्याच्या भगिनी श्रद्धांजली वाहिली। त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक संस्कार समिती यांना देखील पद्माकर धेनक यांच्या ज्येष्ठ भगिनी यांच्या 4थ्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या भगिनी आयुष्यमानिनी डॉक्टर यांच्या हस्ते संस्कार समितीला धम्मदान देण्यात येत आहे। ज्येष्ठ नागरिक संस्कार समिती यांनी त्याचा स्वीकार करावा। त्याचप्रमाणे सार्वजनिक बुद्धविहार बचाव समिती यांना देखील या बहिणीच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी या संस्थेला देखील धम्मदान म्हणून काही देणगी दिलेली आहे। संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी ती देणगी स्वीकार करत आहे, याची जाहीर नोंद असावी। मुख्य श्रद्धांजली 2 मिनिटं घेऊया आणि त्यानंतर शरणांतर होईल। मंगेश पगारे 2 मिनिटात सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर
शेवटची